हॅलो, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. कित्येक वेळेला आपण सगळे लोकांनी बोलताना ऐकले, सगळं काय केलं काही होत नाही, किती कष्ट येतात, किती दुःख येते, हां किती सगळं केलं म्हणतात. अहो, सगळं केलं की मिळेल का? सपोज आपल्याला विहीर खणायची आहे, एक ठिकाणी 10 फूट खणलं नाही, आणि एक ठिकाणी 10 फूट खणलं सोडलं, आणि तिसरे चौथे असं 10-10 फूट खणत गेलो. होईल का? त्याच्याऐवजी एकाच ठिकाणी आपण जास्तीत जास्त खणलं ते पाणी मिळणार आहे आपल्याला माहीत आहे. किंवा तुम्हाला कुठेही जायचं आहे, दिल्लीला जायचं आहे, तुम्हाला दिल्लीला जायचं, गाडीत तर बसायला पाहिजे. तुम्हाला मग चेन्नईला जायचं आहे किंवा पुण्याला जायचं आहे, गाडीत बसून चालणार नाही. हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे काय आहे हे कॉन्शियस माइंडला कळायला पाहिजे. तर खूप स्ट्रॉंग आहे कॉन्शियस माइंड. आता कॉन्शियस माइंड म्हणजे काय ॲक्च्युअली? म्हणजे आपलं अंतर्मन. आपण ऐकलेलं असेल कित्येक वेळेला, विष्णू सहस्रनाम म्हटलं आणि कॅन्सर बरं झालं, किंवा बायबल वाचलं आणि कॅन्सर बरं झालं. हे काय आहे? हे फक्त बिलीफ इन युअर सबकॉन्शियस माइंड. तुम्ही सबकॉन्शियस माइंडला सांगितलंय, ओके मी विष्णू सहस्रनाम वाचतो ना, त्यामुळे मला कॅन्सर होणार नाही, झाला असला तर बरं होणार, त्यामुळे तर कॅन्सर बरं झालं. किंवा मी बायबल वाचतो त्यामुळे कॅन्सर होणार नाही मला. हा स्वतःवरचा विश्वास. तुम्ही काही म्हणा, सबकॉन्शियस म्हणा, सेल्फ बिलीफ म्हणा, निसर्ग म्हणा, ब्रह्मांड म्हणा, देव म्हणा, नेचर म्हणा, सर्व काही एकच आहे. हा विश्वास, हा स्वतःवर विश्वास असल्यामुळे बसमध्ये तिकीटं देणारा कंडक्टर रजनीकांत झाला, एवढा मोठा ॲक्टर बनला. सायकलवरनं फिरणारे योगी रामदेव बनले. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा मुलगा धीरूभाई अंबानी बनले. हे कशामुळे? हे ना तर स्वप्न होतं डोळ्यासमोर, विश्वास होता त्यांना त्यांचे स्वप्नावर. आपण कित्येक वेळा काय करतो? देवाकडे जातो आणि देवा मला अमुक दे तमुक दे विचारतो. असं करू नका. ह्याच्याऐवजी घर पाहिजे ना, ते घराचं चित्र तुमचे डोळे समोर यायला पाहिजे. मी हे घर असं करणार. किंवा तुम्हाला चांगलं रिलेशनशिप पाहिजे, एकमेकांमधलं रिलेशनशिप, तर तुमचे डोळे समोर यायला पाहिजे. असं व्हिज्युअलायझेशन आपले डोळे समोर केलं, आपले सबकॉन्शियस माइंडला तर कळत गेलं की आपल्याला मिळत जाते. ह्याचं उलट आपण काय करतो? कधी कधी आपलं शहाणपणच जास्त झालेलं आहे म्हणेन मी. आपण काहीतरी वाचतो, असं हे कॅन्सरची लक्षणं आहेत, अमुक हे TBची लक्षणं आहेत, अमुक खाल्लं का नाही BP होते, अमुक खाल्लं का नाही अमुक होते. ह्याच्यामुळे आपल्या डोक्यात तेच विचार येतात, मग तच होते. त्यामुळे देवासमोर तुम्ही दुःख नको, ह्या दुःखातनं मला सोडव असं म्हणू नका. मग दुःखच येणार तुमचे वाटेला. मला सुख दे म्हणा, हरकत नाहीये. त्यामुळे हे सगळं का नाही, ब्रह्मांडात जे काही आहे, तुमची इच्छा असली की तर सगळं तुम्ही मिळवू शकता. पण काय पाहिजे? स्वतःवर विश्वास पाहिजे. आणि आपले जाण्याचा मार्ग हा सरळ आणि चांगला असायला
पाहिजे. तुम्ही त्या सरळ मार्गाने गेलात का नाही, किती कठीणाई येऊ देत, पण तुमचा मार्ग तो सरळ आहे. त्यामुळे तुम्ही हवं तिथे पोचणारच आहात, हे गॅरंटीड आहे. आपण कित्येक वेळेला काय करतो, आपल्याला हवं तर विसरतो किंवा ती वाट आपण विसरतो. आपल्याला फक्त पाहिजे, फक्त पैसे पाहिजेत, फक्त अमुक पाहिजे. अहो पण तिथेपर्यंत पोचायला पाहिजे ना. तुम्हाला दिल्लीला जायचं आहे, दिल्लीचे प्रयाण माहीत आहे का नाही, दिल्लीला जायला पाहिजे. तुम्ही कसंही जावा, मग बसनं जावा, ट्रेननं जावा, विमानानं जावा. त्यामुळे हा रस्ता आपल्याला कळायला पाहिजे जायचा. हे रस्त्याची आपल्याला जाण येणं झाली का नाही, आपण जाऊ शकतो, हवं तर मिळवू शकतो. अहो ह्या जगात काही अशक्य नाही, प्रत्येक गोष्ट शक्य आहे. मग का आपल्याला ती शक्य होत नाहीये? आपण कम्प्लिटली ती गोष्ट मिळवायचे मागे लागत नाही. आपण म्हणतोय नाही मी कसं होणार, मला शक्य आहे का, तर हे मला काही शक्य नाही, हा आपला विचार असतो. आणि काय होते आपले माणसांचं, फॉर एक्झाम्पल मी म्हटलं ना, आपलं ज्ञान जे काही नको तर ज्ञान आपल्याला कधी कधी उपद्रवी बनते. हेच प्राण्यांना बघा, आपल्याला ओके सी विटॅमिनची डेफिशियन्सी आहे, डी विटॅमिनची डेफिशियन्सी आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, शुगर वाढले. अहो प्राण्यांना बघितलं तुम्ही कधी, गाईला, म्हशीला, कुत्र्याला कधी शुगर झालं, डायबिटीस झाले नाही. आपल्या मनातली भीती, आता सपोज तुम्ही एखादा कुत्र्याला उचला आणि पाण्यात फेकून द्या, काय करते तर पोहून येते. त्याची पोहायला येत नसलेल्या माणसाला फेका पाण्यात, काय होईल, तो जाऊन राम नाम सत्य हे होणार का, त्याला माहित आहे मला पोहायला येत नाही, तर त्याचं ज्ञान मला पोहायला येत नाही हे त्याला घेऊन जाते. आणि मेल्यावर मात्र वर येते का, निर्जीव बॉडीला माहित नाही आपल्याला पोहायला येत नाही, तरंगता येत नाही म्हणून. हेच कुत्र्याला माहित नाहीये, त्याला तो आतापर्यंत पोहलेला नसला तरी पाण्यात फेकलात की तो पोहत येतो का, तो प्रयत्न करतो, हातपाय मारतो, आपोआप यायला लागते. त्यामुळे कित्येक वेळेला आपल्या डोक्यात काहीतरी विचार असतात, ज्याला तुम्ही ज्ञान म्हणा, काही म्हणा. ह्याच्यामुळे काय होते, ह्याच्यामुळे आपण तर करूच शकत नाही. आपल्याला वाटते नाही बाबा अमुक व्हायला पाहिजे का नाही, त्याला पैसे भरपूर पाहिजे, श्रीमंतांची पोरच होणार, तर मला कुठे, मी खेडेतला शक्य आहे का. हे तुम्ही आधीच तुमच्या मनानं मला शक्य नाही म्हणून सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तर शक्य होत नाही. उलट तुम्ही असं म्हणालात की नाही नाही अमुक बघ, त्याचा बाप रस्ता झाडायचं काम करतो, पण तो कुठे झालेला आहे, कुठेपर्यंत, हा विचार का करत नाहीये. त्यामुळे सगळा खेळ हा आपला माइंडसेटचा आहे, हा सगळा खेळ आपले विचारांचा आहे. तुम्ही विचार बदला, थिंकिंग बदला, सर्व काही बदलून जाते. पण हे करायला आपण इझिली तयार होत नसतो. आपण कायम निगेटिव्हली विचार करतो. आपण कोणालाही कसं नावं ठेवायचं, कसं कमी लेखायचं, हाच विचार करत असतो. नाही, आपण कधी कोणाबद्दलही चांगला विचार करावा, म्हणजे आपल्याला तो मिळते. नाही, आपण वाईट कोणाबद्दलही असू दे, तुम्ही वाईट विचार केला तरी तर सगळं तुम्हालाच येणार आहे.
त्यामुळे आपण ह्याच्या पुढे काय करायचं, जे काही चांगलं आहे चांगलं बोलत जायचं, चांगले विचार करायचे का, म्हणजे त्या गोष्टीच आपल्या जवळ येणार आहेत. नको ती भीती, मत्सर, हे सगळं आपण विचार करत गेलो की त्या गोष्टी येणार. त्यामुळे नाही, कायम आपलं थिंकिंग बदलूया. म्हणजे ह्या टेक्निकमुळे आपल्याला यश हे मिळणारच आहे. हॅव ए गुड डे.